राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। आपलं लोकशाहीचं या ठिकाणी काम करत असताना एका कर्तव्यदक्ष या ठिकाणी असणाऱ्या सरपंचाला तिथं असणाऱ्या या ठिकाणी ज्या भ्याड नीच ज्यांना माणुसकी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणुसकीचा लवलेश नाही अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी जो की या ठिकाणी एका आईचा लेक आहे, एका लेकीचा तो बाप आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अशा संतोषींना ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्या आपण पद्धतीने त्याला जे मारलेलं आहे, जी त्यांची हत्या जी झालेली आहे, जी क्रूर अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे, ती हत्या एवढी निषेधार्ह आहे की ज्या हत्येचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्णन करताना आणि ज्या वेळेला फोटो खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं व्हायरल झालेले आहेत अशा फोटो मध्ये नालायकांनी या ठिकाणी पाणी मागत असताना त्यांच्या अंगावरती या ठिकाणी तोंडातले फुटलेले आहे। एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोध भावनेतून अरे माणुसकी म्हणून माणसासारखं जगण्याचा लगा तुम्हाला आता काय अधिकार आहे, हा अधिकार विचारण्यासाठी आज खरं तर 12 बंडलदार 18 पगार जातीतील लोक खरं तर आज आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत। जर तुम्हाला खऱ्याच आई बापानं काढला असेल तर त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाब विचारला पाहिजे, त्यानं त्याच्या आईला विचारलं पाहिजे की मी ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला मी ज्याला तू मला बाप म्हणायला होते तो बाप तर तुला त्यावेळेला लागला होता का? अशा पद्धतीनं जे क्रूरकर्म या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोषींना मारलेल्या या ठिकाणी ज्या साल्यांनी जे केलेलं आहे, ज्या जी व्यवस्था खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने काम करते आहे, अशा व्यवस्थेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाब विचारण्यासाठी ज्या संतोष देशमुखने बौद्ध समाजातले असणाऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायासाठी न्यायाची भूमिका घेतली होती आणि त्याच्यावरच्या न्याय भूमिकेमध्ये या ठिकाणी या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एवढ्या ताकदीने या ठिकाणी त्याचा खून झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी बौद्ध समाज गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी शिवरायांना अभिप्रेत असलेला जो विचार आहे तो विचार घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगोल्यामध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीने वागतो आणि सगळे सर्व समावेशक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी तशा पद्धतीने या ठिकाणी एकत्र येतो। अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी संतोषीच्या बाबतीत जो घडलेला आहे, अरे शासन तर न्याय देणारच नाही परंतु या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी सारखा या ठिकाणी ऍडव्होकेट लॉला असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मारलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या क्रूर या ठिकाणी अशा घटना इथं घडलेल्या आहेत, सदरक्षणाला खलनिग्रहायला आपण म्हणतोय सज्जनाचं रक्षण करून दुजाराचं निर्धारण करा, पोलिसांच्या बद्दलची या ठिकाणी हे प्रीत आहे। परंतु जर आम्ही न्याय मागायला गेलो तर या ठिकाणी शासन न्याय देत नाही, आम्ही न्याय मागायला गेलो तर या ठिकाणी पोलीस आम्हाला न्याय देत नाही। अरे न्याय मागायचा आहे कुणाला? भविष्यात जर या व्यवस्थेनं अशा पद्धतीनं जर कामच करायचं ठरवलं असेल तर या ठिकाणी येणारा काळ तिथला असणारा सारी कोळी माळी तेली तांबोळी सगळ्या धनगर कुणबी मराठा मुस्लिम बेदर न्हावी अशा सगळ्या 18 पगड जाती 12 बंडलदार शिवरायांचा पद्धतीचा जो मावळा आहे अशा पद्धतीचा मावळा या ठिकाणी भविष्यामध्ये तयार होईल आणि त्या व्यवस्थेला या ठिकाणी ठेचल्याशिवाय या ठिकाणी भविष्यात राहणार नाही। अशा पद्धतीची भूमिका भविष्य काळामध्ये आपल्याला एक करावं लागेल, सगळ्या बहुजनांना या ठिकाणी एक व्हावं लागेल तर आणि तरच या ठिकाणी असणाऱ्या जातीच्या आणि धर्माच्या नावाचं ठेकेदार जे या ठिकाणी बनलेल्या त्याची मस्ती शिरवण्यासाठी आज आपल्या बहुजनाला या ठिकाणी एक व्हावं लागेल। मी या घटनेचा तीव्र शब्दात या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि मारेकऱ्यांना या ठिकाणी फाशी शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी करतो आणि चालतो।